जो दिल्लीमध्ये गेले काही 20-22 दिवस जो प्रोटेस्ट चालू आहे त्यासाठी सोनम वांगचुक सर हे 20 ते 22 दिवस उपोषणाला बसलेले होते असतानाच जो सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी लोकशाहीचा विचार न करता सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना जे पांढऱ्या कपड्यामध्ये घेऊन गेलेले आहेत त्याचा आम्ही शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी व शिवाजी विद्यापीठाकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि धर्मेंद्र प्रधान सेंट्रल एज्युकेशनल मिनिस्टर असताना सुद्धा ह्या गोष्टीची त्यांनी दखल न घेतलेली आहे किंवा त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस करणे हा त्यांचा भाग होता, त्या पद्धतीने असं त्यांनी काहीच केलेलं नाही। त्यामुळे आज देशभरात जो संतोष निर्माण विद्यार्थ्यांच्या मध्ये झालेला आहे हे असे होणे साहजिकच होते। त्यामुळे आम्ही भारत देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एज्युकेशनल मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याची मागणी आमच्या सरकारकडे आहे आणि अशी आमची मागणी त्यांनी मान्य करावी। एवढेच। माझे नाव ऋतिक कांबळे, राहणार चंद्रपूर। जंतर मंतरवर चाललेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा यासाठी हा मूक मोर्चा आहे। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपरफुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी बार्टी महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत, तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूक मोर्चा या ठिकाणी केलेला आहे। आणि आमची या मूक मोर्चातून एकच मागणी आहे की सोनम वांगचुक यांच्यासारख्या एका शिक्षण तज्ज्ञाला, एका शास्त्रज्ञाला सरकारनं जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला आमचा पाठिंबा आहे। तसंच त्यांचा या पद्धतीनं आवाज दाबला जातोय तर एक सोनम वांगचुकचं सरकार आवाज दाबू शकतं, पण देशातल्या लाखो करोडो युवांचा आवाज सरकार दाबू शकत नाही। हेच आम्ही या मूक मोर्चातून सांगण्याचा प्रयत्न करतो। याची पुढची मोहीम काय असणार आहे आजच्या या आंदोलनात? जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं शक्य होईल त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे। आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही। आमचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे, ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे। तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? स्टेटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे। म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे। तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे। आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही। जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।